KMS न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे। आज दूध दराबाबत कराड उत्तर काँग्रेस कमिटी आणि सर्व शेतकरी दूध उत्पादक यांनी त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन उभं केलं। आज या आंदोलनाच्या निमित्तानं आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुरेशराव जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सर्व तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे आमचे सहकारी, त्याचबरोबर युवक काँग्रेस आणि शेतकरी दूध उत्पादक या सर्वांच्या वतीनं कराड उत्तर विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी एक आंदोलन उभं करण्यात आलं। शेतकऱ्याला दूध उत्पादकांना हा एक प्रति लिटर 40 रुपये दर मिळालाच पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांचं ज्यावेळेस सरकार आलं, भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी संयुक्त सरकार ज्यावेळेस बसलं, त्याच्या अगोदर ज्यावेळेस सरकार होतं ठाकरे सरकार, त्यावेळेस ठाकरे सरकारमध्ये 36 ते 40 रुपये त्या ठिकाणी त्या दुधाला, गाईच्या दुधाला दर मिळाला होता। परंतु हे सरकार गेल्या हिवाळी अधिवेशन असू, त्याच्या अगोदरचं अधिवेशन असू, एक फक्त आश्वासन देतंय। विरोधी पक्ष नेते आमचे राहुलजी गांधी साहेब यांनी भारत जोडो यात्रा त्या ठिकाणी काढली। 3500 किलोमीटर पेक्षा जास्त त्या ठिकाणी एक ऐतिहासिक पद्धतीची यात्रा त्या ठिकाणी त्यांनी त्या देशामध्ये काढली। परंतु त्या यात्रेला पण थांबवण्याचा प्रयत्न केला, लोकांचा प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि गोरगरिबांच्या जनतेला न्याय देण्यासाठी राहुलजी गांधी यांनी ती यात्रा काढली होती। आज त्याच यात्रेच्या माध्यमातून इंडिया आघाडी असेल, त्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून आज ते विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी झाले। सरकारला 2 पाऊल मागे घ्यायची वेळ यावं लागल्या। आज त्याच पद्धतीनं आम्ही आज पृथ्वीराज चव्हाण बाबासुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा असून द्या, त्या दूध दराबाबत असून द्या, त्याचबरोबर व्यावसायिकांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी पत्रकार परिषद असेल, भाषणामध्ये प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या विषयी ते वाक्यता करतात। काय मोदी सरकारचं चुकलं आहे लोकांच्या समोर आणतात, जाणीव करून देतात लोकांना। परंतु हे सरकार कुठल्याही पद्धतीचं लोकांच्या, शेतकऱ्यांच्या आणि आज युवकांच्या कुठल्याही मुद्द्याला आत घालून ते मार्गी लावण्याचा त्यांचा धोरण नाही। मुद्दा म्हणून शेतकरी अडचणीत यावं, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला असेल, शेतीला असेल, माल आयात करायचा आणि त्या मालावरचा कर देखील माफ करायचा, अशा भूमिका घेऊन हे शेतकऱ्याविरोधात असलेलं मोदी सरकार ही हटावचं आणि राज्यातलं सरकार असेल ती केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून। आणि ह्या भूलथापाच्या ज्या योजना काढतात त्याचाही आम्ही ह्या ठिकाणी निषेध करतो। आणि ज्या पद्धतीनं बहिणीसाठी जी योजना काढली लाडकी बहीण म्हणून, तसं त्या बहिणीच्या भावासाठी देखील त्या ठिकाणी दुधाला चांगला दर द्यावा 40 रुपये, आणि ह्या दुधाच्या दराबाबत भावालाही दिलासा मिळावा असं काहीतरी करावं। ज्यावेळेस 70,000 कोटीचं घोटाळा होते त्या ठिकाणी, त्याच्यावरती न काय बोलता आदर्श घोटाळा असेल, अन्य घोटाळा आपण त्या ठिकाणी अन्य व्यावसायिकांचं, अदानी असेल, अंबानी असेल, अशा मोठमोठ्या उद्योजकांचं आपण कर्ज माफ करता, पण शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण आलं, शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलीही गोष्ट आली तर आपण जाणून करून त्याला आंदोलन किंवा मुडीत करण्याचा प्रयत्न करता, ही न करता शेतकऱ्याच्या, आज जो कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्याला चांगला दर, शेतकऱ्याची आज जोपासना केली पाहिजे ह्या सरकारनं, पण भारतीय जनता पार्टी केलेली दिसत नाही। त्याबद्दल आम्ही निषेध करतो कराड उत्तरच्या विधानसभेच्या वतीनं आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या वतीनं आणि जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व आमचे तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते, शेतकरी, दूध उत्पादक यांच्या वतीनं आम्ही आज या सरकारचा, भारतीय जनता पार्टीचा निषेध करत आहे। KMS न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।